शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे करण्याची घोषणा आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले। यासाठी सुमारे 141 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याची घोषणा मंत्री पाटील यांनी केली। याबाबत आमदार सुहास बाबर यांनी मागणी केली होती। ही मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनीही उचलून धरली। या मागणीसाठी आंदोलन होऊन भविष्यात काही होण्यापूर्वी उपकेंद्राची घोषणा करण्याची आग्रही मागणी आमदार बाबर यांनी केली। त्यावर मंत्री पाटील यांनी घोषणा केली। राज्य सरकारचा हा निर्णय दुष्काळी भागासाठी ऐतिहासिक निर्णय ठरलाय। विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सुहास बाबर आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचा प्रश्न उपस्थित केला। शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे व्हावे ही मागणी खूप वर्षांपासून प्रलंबित आहे। 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती। शिवाजी विद्यापीठाने प्रस्ताव पाठवलाय। खानापूर येथील जागा हस्तांतरणाबाबत जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। याबाबत जनभावना तीव्र आहे। भविष्यात आंदोलन होऊन निर्णय होण्यापेक्षा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आजच याबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आमदार सुहास बाबर यांनी विधिमंडळात केली। त्यावर उत्तर देताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे ही मागणी शासनाकडे आली। याबाबतचा प्रस्ताव विद्यापीठाने पाठवलाय। जागेची उपलब्धता असल्याबाबत जिल्हाधिकारी यांनी अहवाल दिलाय। यासाठी जवळपास 141 कोटीच्या निधीची आवश्यकता आहे। ही जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी उपकेंद्राची उभारणी करण्यात येईल। त्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल। तसेच केवळ उपकेंद्रच करून चालणार नाही, काही पदविका आणि पदव्युत्तर उच्च शिक्षणाचे अभ्यासक्रम त्या ठिकाणी व्हावेत। यासाठी विद्यापीठ पुढे कार्यवाही करेल अशी घोषणा मंत्री पाटील यांनी केली आहे। सुहास बाबरजी बोला। धन्यवाद अध्यक्ष महोदय। माझ्या खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या विद्यापीठाचं उपकेंद्र मागण्यासाठी गेले अनेक दिवस त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे। ही प्रक्रिया खऱ्या अर्थानं 2013 साली ही प्रक्रिया सुरू झाली आणि ज्या वेळेला आपलं महायुतीचं सरकार आलं त्या सरकार आल्यापासून ह्या प्रक्रियेला अत्यंत ताकदीनं गती मिळाली। सुदैवानं आता आदरणीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय चंद्रकांत दादा पण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावरती ह्या उपकेंद्राचा पाठपुरावा करण्यासाठी सगळेच नेते मंडळी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। माझी चंद्रकांत दादांना विनंती आहे, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडण्याचा मुद्दा यासाठीच आहे फक्त की गेले 1 वर्ष झालं त्या लोकांची, आमच्या दुष्काळ भागातल्या लोकांची खूप मोठी अपेक्षा आहे की हे विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूर येथे व्हावं आणि आता काही लोक आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहे। लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत। त्यामुळं माझी तुमच्यामार्फत आता माननीय मुख्यमंत्री मोदी या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय चंद्रकांत दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, यापूर्वी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर असतील, अगदी पडळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। या सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करून हे उपकेंद्र खानापूरला व्हावं यासाठी प्रयत्न करतोय। यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा या सगळ्यांनी ताकदीनं प्रयत्न केला होता। भविष्यामध्ये काहीतरी आंदोलनामार्फत घडण्यापेक्षा माझी अशी विनंती आहे की ज्या अपेक्षित प्रक्रिया आहे त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत, सगळ्या बैठका झालेल्या आहेत, जागेची उपलब्धता असलेलं सगळं दिलेलं आहे, विद्यापीठानं सगळं पाठवून दिलेलं आहे। तर माझी तुमच्यामार्फत चंद्रकांत दादांना एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर दादा याचा निर्णय जर आजच झाला तर खूप बरं होईल आणि विद्यापीठाचं उपकेंद्र हे खानापूरला व्हावं अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो। माननीय अध्यक्ष महोदय, शिवाजी विद्यापीठाचे सांगली येथे उपपरिसर सुस्थापित करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील विविध घटकांकडून प्राप्त निवेदनास अनुसरून विद्यापीठाने या मागणीचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत केली होती। या समितीने सांगली जिल्ह्याकरता उपपरिसर म्हणजे सबसेंटर सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व बाबींचा अभ्यास करून आपला अहवाल विद्यापीठात सादर केला। त्या अहवालानुसार शिवाजी विद्यापीठाने महाराष्ट्र शासनास 27 फेब्रुवारी 2024 रोजी प्रस्ताव सादर केला आहे। या प्रस्तावानुसार सांगली जिल्ह्याकरता खानापूर येथे आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करून विद्यार्थ्यांना सर्व प्रशासकीय सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील। तसेच या उपपरिसरामध्ये कालसुसंगत काही नवीन पदविका म्हणजे डिप्लोमा पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमही सुरू करणे आवश्यक आहे। शिवाजी विद्यापीठाच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे उपपरिसर सुरू करण्याकरता एकूण 141 कोटींचा निधी आवश्यक आहे। तसेच सांगली जिल्ह्यातील खानापूर येथील जागा गट क्रमांक 572.1 क्षेत्रफळ 42.56 हेक्टर गायरान जमीन विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्यास तेथील जिल्हाधिकारी सांगली यांनी अनुकूलता दर्शवली आहे। सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार पाडून ही जमीन विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्याची आवश्यक कारवाई करण्यात येईल। तसेच हा उपपरिसर सुरू करण्यासाठी आवश्यक 141 कोटी रुपयाच्या निधीची उपलब्धता करून देण्यात येईल।